आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय लहानपणापासून तर मला खोड्यात जास्त आहेत, म्हणजे नाटकं. मला आठवत आहे एकदा मला आईने लहानपणी सकाळी सकाळी उठलो मी 6:30-7ला दातबीत घासून टेबलवर बसलो. आईने विचारलं काय नाश्ता करणार तुम्ही? म्हटलं भेळ. भेळ म्हटलं. माझ्या वडिलांनी जो काय आवाज काढला ना, पण मी हटलो नाही. राडक्या आवाजात बाबांना विचारलं बाबा जस्ट टेल मी म्हणजे लहानपणी नाही बाबा मला सांगा की अभ्यास करायला काळवेळ असतो का, लोकांशी चांगलं वागायला काळवेळ असतो का? ह्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे मोठी माणसं उत्तर नसली की काय म्हणतात, गप्पा बस, जास्त शहाणपणा करू नकोस, तोंड वर करून बोलू नकोस, इत्यादी इत्यादी डायलॉग्स. असं म्हणजे तेव्हापासून असं वेळ काळ काही नाही. मला हे खावंसं वाटलं की ते खाणार मी. आत्ता सुद्धा म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणजे माझं लग्न झालं, माझ्या मुली मोठ्या झाल्या, त्यानंतर एकदा आई वडील आले, सकाळी सकाळी उठून मी भेळ खात होतो त्यांच्याजवळ. एक वेगळी गंमत असते त्यात. असं गमती जमतीचा भाग सोडून द्या, पण मला मुद्दा तुमच्यासमोर असा मांडायचा आहे की आपल्याला जे वाटेल ना, जे खावंसं वाटेल आणि कुठल्याही वेळी वाटेल ते खावं. मन मारू नये. मन मारलं ना की आयुष्य बर्बाद होतं, लक्षात ठेवा. शपथ. आत्ता सुद्धा मी मन मारायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि म्हणून माझ्या एका मित्राला इथे आमंत्रण दिलेलं आहे. तो काहीतरी आपल्याला यम्मी पदार्थ करून दाखवणार आहे जे कुठल्याही वेळी आपण खाऊ शकतो. ओके, आपण त्याचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? तनिष्क नाबर माझं नाव. ओके, कुठे राहिला? दादरलाच, मुंबईमध्ये. दादरला. आणि जन्म कुठला तुझा? जन्म कोल्हापूरचा. कोल्हापूरचा. पण हा म्हणजे पहिल्यापासून दादरमध्ये. बरं, म्हणजे तिथे जन्म घेतलास आणि इथे लगेच आलो. ओके. जन्म कोल्हापूरचं, सगळं वाढलंच तू दादर. हो. दादर कुठे, हिंदू कॉलनी का शिवाजी? नाही, शिवाजी पार्क म्हणजे कबूतरखान्याच्या जवळ. शाळा डेफिनेटली बालमतच असेल. नाही, IS मॉडर्न इंग्लिश. अच्छा, पोर्तुगीज चर्चची. ओके, चांगली. ती पण माझी शाळा ती. हो, माझी राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी. ओके, ठीक आहे. शाळेत आता सध्या काय करतो? आता मी आर्किटेक्चर करतोय फर्स्ट इयर, LS रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बँड्रा. फॅन्टास्टिक. ओके, आता आर्किटेक्चरला जावं असं काय आई वडिलांची इच्छा होती का तुझी? नाही, आई वडिलांची बिलकुल इच्छा नाही. ऍक्च्युली माझी बहीण तुलिका, ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे आणि तीही आर्किटेक्चर करते. तर पदर घेऊन तू मागे? नाही, असं नाही. 3 वर्ष काम बघितलं तिचं मी. आणि ओव्हरऑल म्हणजे माझं सगळं जे काही इंटरेस्ट, जे काही सगळ्या माझ्या आवडी आहेत ते सगळ्या क्रिएटिव्ह साईडला आहेत. ते मी म्हणजे लिखाण करतो, पोएट्री लिहितो, किंवा म्हणजे तसं बघायला गेलं तर म्युझिकची फार मला आवड आहे. तर ह्या सगळ्या क्रिएटिव्ह इंटरेस्ट ना, म्हणजे बेसिकली सगळ्या क्रिएटिव्ह फील्डचं एक जर बघायला गेलं तर फार छान आर्किटेक्चर सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि प्लस मी माझ्या बहिणीचं काम बघितलं, मला म्हणजे बघून असं करावंसं वाटलं. चांगलं आहे. पण तू आर्किटेक्चर कसं हे चांगलं आहे. आणि आता आपण खाण्याकडे येऊया. हो. डब्यात तुला काय द्यायची आहे शाळेत? भरपूर म्हणजे फार पदार्थ वेगवेगळे. शेवपुरीपासनं, हॉटडॉग पासनं, सँडविचेस, रोल्स, सगळं पोह्यांपासून अगदी म्हणजे टोटल मराठी पदार्थ सगळे, वेस्टर्न पदार्थ सगळे. ओके, आर्किटेक्चर आता कम्प्लीट झालं का? आता नाही, फर्स्ट इयर मध्ये आहे मी आता. अजून 2-3 वर्ष? किती वर्ष? 5 वर्षाचा कोर्स असतो. माय गॉड, अजून 5 वर्ष तुला बॅटिंग करायची आहे. हो. आई वडिलांचं झालं अजून ऐकायला लागणार तुला 5 वर्ष. ओके, गुड. आता आपण खाण्यापिकडे म्हणजे तू स्वतः कधी बनवलेस का? हो, बऱ्याच वेळा बनवतो मी. म्हणजे बनवतोस का बनवतोस? बनवतो म्हणजे पदार्थ बनवतो. आम्हाला बनवत नाही. ओके, ठीक आहे. आमचे खवय्ये वाट बघतायत की तू काय बनवणार आहेस. आपण किचनकडे जाऊया. हो. आज आमच्या खवय्याने तू काय काय दाखवणार आहेस? आज 2 प्रॉन्सच्या रेसिपीज आहेत आणि एक चिकनची रेसिपी आहे. वाव.
काय नाव काय त्यांची? एक चिकनची आहे, त्याचं नाव चिकन कॅनपीज. 2 प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, एक इज पेपर प्रॉन्स आणि दुसरी आहे सिझलिंग लेमन फ्लेवर्ड प्रॉन्स. ओके, आपण पहिल्यांदा काय करतोय? आधी आपण चिकन कॅनपीज करूया. मला साहित्य सांगतोस काय काय? हे म्हणजे आपण पहिलं श्रेडेड चिकन घेतलंय, म्हणजे बॉईल करून बारीक केलेलं. ओके. हा व्हाईट सॉस आहे, कॅनपीचे शेल्स आहेत, चीज आहे ग्रेट केलेलं, बारीक चिरलेला कांदा, लसूण, बटर, काळी मिरी आणि मीठ. हे करताना तू काही त्याच्यावर मीठ बीठ लावून काय नाही, नुसतं उकडलं चिकन आणि त्याला बारीक केलं बस. आणि व्हाईट सॉस कसं केलं? व्हाईट सॉस म्हणजे आधी पॅनवर थोडं बटर घ्यायचं, बटरमध्ये जरासा मैदा घालायचा, त्याचे गुठळ्या न होऊ देता त्याच्यात दूध टाकत मिक्स करायचं आणि थिक असा सॉस बनवायचा. हा रेडीमेड मिळतो आपल्याला? रेडीमेड पण मिळतो मार्केटमध्ये, पण घरी केलेलं जास्त घरी केलेलं छान असतं, त्याच्यात चीज वगैरे टाकून. आणि त्याची मेहनत आपल्याला कळते की आपल्याला किती मेहनत करायला लागते त्यासाठी. ओके, साहित्य बघले आपण, जाऊया कृतीकडे, प्रत्यक्ष कृती. आता काय करायचं मला सांग. आधी बटर घेऊया पॅनमध्ये. थोडंसं याच्यावर मी तेल घालतोय म्हणजे बर्न होणार नाही. मोठा करू? नाही, असं चालेल. ही रेसिपी शिकलास कुठे तू? ही मी आईकडनंच शिकलो. माझी आई जेवढ्या ट्रेडिशनल सगळ्या रेसिपीज करते तेवढ्याच मेक्सिकन, इटालियन सगळ्या करते. कशी काय? तिला कशा येतात? ती वेगवेगळे असे आपल्यासारखे कुकरी शोज बघते किंवा इंटरनेटवर जाते, भरपूर रिसर्च करते आणि मग करत राहते. आता ह्याच्यात आपण कांदा घालूया. कांदा तर थोडासा आपण ट्रान्सपरंट करून घेऊया. त्याच्यामध्ये लसूण टाकूया. तुझं कॉलेजचं टायमिंग काय? सकाळी 7:30ला सुरू होतं कॉलेज, ते कितीला संपतं सांगता येत नाही, कारण जशी सबमिशन्स असतात आणि जसे प्रोजेक्ट्स राहतात त्याप्रमाणे. म्हणजे ऑफिशियल टाइम 2 आहे, पण 2 पर्यंत कधीच नसतं, चालू राहतं. 7:30ला सुरू होतं आणि 2 वाजेपर्यंत ऑफिशियल टाइम आहे, त्यानंतर चालूच राहतं. त्यानंतर तुमचा टाइमपास वगैरे. हो, हे साधारण बऱ्यापैकी 7:30 ते 7:30 असं कॉलेजचं टायमिंग आहे त्यांचं. ओके. पण सर्वात जास्त कॅन्टीन मध्येच जातो. तेच म्हणतो मुद्दा, मी तिथेच येत होतो. आता काय काय ह्याच्यात चिकन घालूया आपण. कॅन्टीन बरं आहे का? हो, फार छान, उत्तम आहे, मस्त, फारच. असं ह्याच्यात मला वाटतं आपण व्हाईट सॉस टाकायला हरकत नाही. झालं का? होत आलं का? हो. बस. आता मला हे लक्षात आलं तो काय करणार आहे पुढे, मी पूर्व तयारी करून ठेवतो. हे थोडं आपल्याला आटायला द्यायचं आहे, म्हणजे अशा कन्सिस्टन्सीला आलं की ते आपण कॅनपी शेल्समध्ये टाकून गार्निश करतो. त्यात आपण थोडं चीज वगैरे टाकूया, म्हणजे जरा एक्स्ट्रा फ्लेवरसाठी. मला वाटतं मीठ मिरी टाकूया आपण. येस, दिस इज डन. आपण केलेलं बॅटर कॅनपी शेल्स मध्ये टाकतोय. ह्याच्यावर काय करायचं आपल्याला? ह्याच्यावर जरा चीज वगैरे टाकून थोडं गार्निश करून रेडी टू गो. खायला सुरुवात. येस. आता तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. चिकन कॅनपीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेल्या चिकनचे बारीक केलेले तुकडे, व्हाईट सॉस, कॅनपी शेल्स, बारीक चिरलेला कांदा, लसूण, बटर, काळी मिरी, चीज, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये कांदा, लसूण, वाफवलेल्या चिकनचे तुकडे आणि व्हाईट सॉस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चीज, काळी मिरी पूड आणि मीठ घालून हे मिश्रण कॅनपी शेल्स मध्ये भरावं. वरून किसलेलं चीज घालून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. तनिष्का, पुढची रेसिपी काय आपली? सिट्रस सिझलिंग प्रॉन्स. हे कुठे शिकलेस तू? आई. हो. मला हे वाक्य किंवा हा उच्चार करायला सुद्धा मला खूप त्रास होतोय. काय सिटलेस? काय सिट्रस सिझलिंग प्रॉन्स. सिझलिंग प्रॉन्स. ओके, मला साहित्य सांगतोस काय? पहिलं म्हणजे कांद्याची पात आहे, त्याचा कांदा पण वापरलाय आणि पात पण वापरली आहे. कांद्याची पात, लाल शिमला मिरची, कांदा, नॉर्मल चिरलेला कांदा, प्रॉन्स आहेत, लसूण आहे, आलं आणि चिरलेला लसूण आहे, 2 वेगवेगळ्या ठिकाणी वापरू, लिंबाचा रस, बटर आणि मीठ.
बघा साहित्य बघितलं तर जातं कृतीकडे. आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे. तिथे एक काळी सुद्धा काय म्हणतो आपण, सिझलर प्लेट. सिझलर प्लेट सुद्धा आम्ही तिथे तापत ठेवलेली आहे. सिझलर प्लेट जाड असते, म्हणजे मी जेवढा जाड आहे ना त्याच्यापेक्षाही जाड असते, त्यामुळे ते तापायला वेळ लागतो. तिथे सिझलर प्लेट तापलेली आहे बरं का. आणि आम्ही सुद्धा आता डोक्याने तापलेलं होतं. पटापट करतो की नाही बघा. आता काय करायचं मला सांग पाहिजे. पहिलं म्हणजे आपण एक वाटण करून घेऊया. त्याच्यात लाल शिमला मिरची, लसूण आणि लिंबाचा रस. ओके. या 3 हे आपण आपल्याला काय फ्राय वगैरे करायची गरज नाही, डायरेक्ट ब्लेंड करू शकतो. अच्छा, डायरेक्ट म्हणजे आपल्या ह्याच्यात मिक्सर हा, डायरेक्ट मिक्सर मधनं ओके, काढायचं. मग काहीच टेन्शन नाही. आम्ही अतिशय हुशार आहोत. ह्याच्यात काय काय करायचंय. लाल शिमला मिरची, लसूण आणि लिंबाचा रस. लसूण आणि लिंबाचा रस. आम्ही आमच्याकडे रेडी आहे सगळे. कसं आहे, आम्हाला वेळ घालवायला वेळ नाही आहे. आमच्याकडे टाइम इज मनी, यु नो. ओके, आता हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॉन्स मॅरिनेट करणार आहोत. ओके, तुला बाउल लागेल ना. पेस्टला फार काय म्हणजे तिखटपणा वगैरे नाहीये, कलर छान येतो फक्त. हे मॅरिनेशन ठेवायचं का नुसतं हे झालं की झालं. झालं म्हणजे अगदी आपण इकडे स्टार्ट करू स्टर फ्राय करायला तोपर्यंत बस झालं. बाकी काही ठेवायची गरज नाही. आता काय करायचं. आता आपण इकडे तेलावर कांदे दोन्ही प्रकारचे परतून घेऊया. बस थोडासा हा कांदा बस. आणि ह्याच्याबरोबर थोडा चिरलेला लसूण आणि चिरलेला आलं आणि थोडी अजून चालेल. बस बस. तिखटपणासाठी आलं. तू एकदम शेफ वगैरे करतो तसं करतोय. क्षणभर मला वाटत नाही तू आर्किटेक्चरला आहेस. संशयास्पद आहे सगळं. इकडे बघून बघूनच शिकलोय मी. हे थोडंसं परतून घेऊया आपण. गुलाबी सर झाला कांदा. हे गुलाबी पण तुला माहिती आहे ना, गुलाबी सर होणं म्हणजे काय ते. हो, म्हणजे त्याचं हे जरासं त्यातले ते इकडचं झालं. कॉलेजमधलं गुलाबी सर होणं तुला ते माहिती आहे ना. हे झालेलं आहे आपलं. हो, आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स टाकूया. त्यातलं मॅरिनेट फार नाही आलं तरी चालेल, नुसते प्रॉन्स आले तरी चालेल. हे छान ह्याच्यात आपण टॉस करून घेऊया. गॅस मोठा करू का राहू द्या तसंच. हा चालेल, मोठा झालेला. तर थोडं आपण आटवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात सिझनिंग करून टाकूया. ओके. आता हे आपलं ही लसूण घालायची राहिली आहे. ही लसूण आपण त्या ह्याच्यात वाटणात वापरलेली आहे. ओके, हा मी झालंय. हो, हे आपण सिझलर प्लेटवर ठेवणार आहोत गरम झाल्यानंतर. शेवटी त्याला सिझल द्यायला आहे, कारण आपण जर डायरेक्टली प्रॉन्स ठेवले गरम सिझलिंग प्लेटवर ते जळून जातील पूर्ण. ओके, म्हणजे सिझलर प्लेट बेड बनवायला लागेल त्याचं. हा, ह्याच्यावर बेड बनवायला लागेल. त्याच्यावर नंतर हा, त्याच्यानंतर बटर टाकलं की मग गरम त्याच्या हीटमुळे. आता थोडं आपण सिझनिंग करूया. थोडं सॉल्ट. बस बस बस. तर थोडे आपण प्रॉन्स शिजायसाठी थांबूया. हे आता प्रॉन्स आपले झालेले आहेत कंप्लीट. ओके, आता काय करायचं. आता आपण सिझलर प्लेट गरम जी करायला ठेवलेली ती ह्याच्यावर घेऊया. ओके. आता ही प्लेट गरम असताना पटापट त्याच्यात आपण आधी कांद्याच्या पातीचा लेअर लावून घेऊया, म्हणजे हे सगळं बर्न होणार नाही. आता ह्याच्यावर आपण आपले प्रॉन्स टाकूया. त्याला थोडासा वरून लिंबाचा रस, कारण आपण लेमन फ्लेवर्ड म्हटलंय तर वाटणात लेवल यायलाच हवा. आणि थोडा साईडने साईडने बटर टाकूया, म्हणजे आपले सिझलिंग प्रॉन्स तयार आहेत. इट्स रेडी. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आणि लक्षात ठेवा, ते टॉस करताना हेड्यासारखे टॉस करू नका, तोंडावर उडतंय. सावकाश शांतपणे. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. सिट्रस सिझलिंग प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा पात, लाल भोपळी मिरची, पांढरा कांदा, बारीक चिरलेला कांदा, प्रॉन्स, चिरलेला लसूण, आलं, लिंबाचा रस, बटर आणि मीठ. कृती:
लाल पोपळी मिरची, लसूण आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. प्रॉन्सना हे लसूण आणि सिमला मिरचीचं वाटण लावून ते मॅरिनेट करून घ्यावे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये साधा कांदा, पातीचा कांदा, लसूण आणि आलं परतून घ्यावं. त्यामध्ये मॅरिनेट केलेले प्रॉन्स आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. सिझलर प्लेट गरम करून त्यावर कांदा पात, परतून घेतलेले प्रॉन्स, लिंबाचा रस आणि बटर घालून डिश सर्व्ह करावी. चला, सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असेलच. परत एकदा सांगतोय, टॉस करताना नीट टॉस करायचा. हा, पार आकाशात नको जायला. ते क्रिकेटचं करता टांग मग हेड कसकी तसं नको आपल्याला, साधं तिथल्या तिथे करायचं. ओके तनिष्का, आपली पुढची रेसिपी काय? पेपर प्रॉन्स. पेपर प्रॉन्स आईचीच रेसिपी आहे? नाही, ही मी बऱ्याच ठिकाणून असं इंटरनेटवरनं इकडून तिकडून बघून व्हेरिएशन्स करून अशी काय काय केलेली. ओके, म्हणजे आईच्या पावलावर पाऊल ठेवून तू चाललेलं. हो, व्हेरी गुड. मला साहित्य सांगतोस काय काय? ह्याच्यामध्ये आधी आपण टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, ओके, प्रॉन्स, बारीक चिरलेलं लसूण, आलं, बडीशेपेची पावडर आहे, काळी मिरी एक बारीक केली आणि एक जाडसर ठेवलेली आहे. बरं, थोडंसं लाल तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायची कृती? आधी आपण प्रॉन्स मॅरिनेट करून घेऊया. ओके, त्यासाठी फक्त मॅरिनेट म्हणजे अगदी काय असं फार मॅरिनेशन नाही याला, फक्त सॉल्ट, पेपर. पंचवार्षिक योजना नाहीये, थोडक्यात आहे. हे आमचं सिंचन झालेलं आहे, म्हणजे मॅरिनेशन व्यवस्थित झालेलं आहे. आता पत्रिका काढायची. ते आता पुढे जायचंय. काय करायचं मला सांगा. आधी परत आपण ऍज युजल कांदा, लसूण, आलं सगळं गुलाबी सर करून घ्यायचा. कांदा गुलाबी सर करून घ्यावे. परत आता लगेच आलं लसूण आला तरी काही हरकत नाही. हे जर आपण तिखट करूया. हो हो, नक्की. आता काय करायचं पुढे? मोठा करू घ्या. हा, चालेल. आता ह्याच्यात आपण परत टोमॅटो टाकून घेऊया. चांगला आहे ना टोमॅटो? हो. त्याच्यात आपण थोडं सीझनिंग टाकून घेऊया. पहिलं म्हणजे आपण चिली पावडर आणि बडीशेपेची पावडर टाकू. आणि काय? बडीशेपेची पावडर. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की मिरीचा फ्लेवर फार काय म्हणतात डॉमिनेटिंग आहे. हा, दोनदा घालतो ना आपण. हो. आता ह्याच्यात थोडी मिरी टाकूया. ही नाही, साधीवाली, दळली, जास्त नाही, अगदी थोडी नावापुरती. आता प्रॉन्स टाकूया. आता काय करायचं? ह्याचं काय करायचं? हे राहिले की अजून? हो, ऍक्च्युली पेपर प्रॉन्स म्हटल्यानंतर पेपरचा असा भरपूर असा घमघमाट आला पाहिजे. तर आता आपण हे मुद्दामून जाडसर करून घेतलं म्हणजे जास्त फ्लेवर येईल. ते फायनली टाकून घेऊया. खा म्हणा, किती खायचं ते पेपर. असं नाही, या ह्याने मी टाकले नाहीये. पेपर प्रॉन्स आहे, म्हणजे वास यायलाच पाहिजे पेपरचा. नाउ इट्स डन ना? डन डन डन. आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे आयदर आपण स्टार्टर म्हणून असं ड्राय वापरू शकतो, किंवा मग जर असं थिकनेस ऍड केला, ग्रेव्ही बनवली तर राईस बरोबर वगैरे पण जातं. बघा, तुमचं तुम्ही ठरवा कसं खायचं ते, पण त्याच्यात लिहून घ्यायला लागेल साहित्य आणि कृती. पेपर प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, प्रॉन्स, बारीक चिरलेला लसूण, चिरलेलं आलं, बडीशेप पूड, काळी मिरी पूड, काश्मीरी तिखट आणि मीठ. कृती: मीठ आणि मिरपूड प्रॉन्सना लावून ते मॅरिनेट करून घ्यावे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यामध्ये तिखट, बडीशेप पूड, प्रॉन्स, मिरपूड घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. तनिष्काचे तिन्ही पदार्थ तयार झालेत आणि मी खाऊन बघणार आहे, आणि तूही न घाबरता खा. आणि तू स्वतःच बनवलेलेस. मत्ता, सई, उत्तम, बेस्टा. मला एक गोष्ट आठवते बघा, खाण्यावरून मला एक गोष्ट आठवली. ते द्रोणाचार्याने अर्जुनाला विचारतो बघा, तुला काय दिसतं रे झाडावर? तर अर्जुनाने उत्तर दिलं, तो पोपटाचा डोळा. मला विचारलं असतं, मी सांगितलं असतं पेरू. आहे की नाही? कसं आहे की आता इथे एवढे पेरू लगडलेले असतात, मग पोपटाचा डोळा मला मुळात दिसेल कसा?
चांगले ताजे ताजे पेरू खायचे, मस्तपैकी कापायचे, त्याला असं मीठ लावायचं, तिखट लावायचं आणि मला असं वाटतं की खाण्याच्या बाबतीत अर्जुन जरा असणार ना. म्हणजे मला असं वाटतं की माझं नातं ना भीमाशी जोडता येईल. म्हणजे बघा, तो अज्ञातवासात असताना सुद्धा तो बल्लवाचारी होता. म्हणजे कुठून कुठून काय काय तो काय माझं ते एकच आहे, खात राहणे आणि पचवत राहणे, आहे की नाही. आणि त्यामुळे होतं काय की माझ्या खाण्याच्या ध्येयामुळे ना तुम्हाला सुद्धा वेगवेगळे पदार्थ बघायला मिळतात, चाखायला म्हणजे तुम्ही केले की चाखायला मिळतात. पण हे सगळं मी का करू शकतो? तुमच्यामुळेच. तुम्ही वेगवेगळे पदार्थ पाठवता आणि मी तुम्हाला लगेच वेगवेगळे पदार्थ करून दाखवतो. त्यामुळे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण मी फक्त इथे बसून दाखवतो. लिहिण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला जर वेगळे पदार्थ आठवत असतील ना, लगेच लिहून पाठवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee.marathi@zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता बित्ता सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. पण नुसतं लिहून घेऊ नका, जरा मेहनत घ्या, विचार करा. काय परमिटेशन कॉम्बिनेशन झाले की आपले वेगळे पदार्थ तयार होतील. सतत विचार करत राहायचं असतं. ओके ओके. हां तनिष्का, तू इथे आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. पण नुसते आभार नाही तर एक तुला आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्स अ लॉट प्रशांत दादा. मला पण फार छान वाटलं इकडे येऊन. नेहमीच असं आधीपासून वाटायचं की प्रशांत दादाला कधीतरी खायला घालायचंय आणि आज ते ऍक्च्युली झाल्यावर प्रत्यक्षात आलं. हो हो, त्याबद्दल तुझे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आता निघायची वेळ झालेली आहे, कारण इथे काय लिहिलंय, बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात थांबायची हीच वेळ आहे. पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे. आमच्या खबरी तू आज काय दाखवणार आहेस? आज मी व्हेजिटेबल हॉट कुशन्स आम्ही सारे खवय्ये, आणि स्ट्रॉबेरी बर्फी दाखवणार आहे. अरे वा. आम्ही सारे